नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, अवकाळीचा तडाखा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने उघडली तिजोरी, शेतकऱ्यांना मिळणार 128 कोटींची मदत। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, जे अवकाळी पाऊस आता झाला होता त्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं। अखेर त्या नुकसान भरपाईचे पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि महाराष्ट्र राज्य सरकारने तशी घोषणा हे केलेली आहे। परंतु हे पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा। अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर तुम्ही या अनुदानापासून किंवा या मदतीपासून वंचित देखील राहू शकता। तर चला, जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2025च्या झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 1,80,574 शेतकऱ्यांना 128,65,00,000 रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। ऑक्टोबर ते डिसेंबर 2025च्या दरम्यान अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे 1,14,552 हेक्टर क्षेत्र बाधित झाले। यामुळे 1,80,574 शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले। या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 128.86 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे। हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात झाले होते। जानेवारी ते मार्च 2026च्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण 1,45,606 हेक्टर खालील शेतीचे नुकसान झाले असून 2,33,890 शेतकऱ्यांना फटका बसला आहे। या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे। प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे। या अवकाळी पावसामुळेच 5 लोकांचा मृत्यू आणि 9 लोक जखमी झाले। अवकाळी पावसामुळे 36 जनावरांचाही मृत्यू झाला आहे। मित्रांनो, एप्रिल 2026मध्ये झालेल्या पावसानेही 1,94,329 शेतकऱ्यांच्या 1,22,993 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे। जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कारवाई सुरू केली आहे। दरम्यान जुलै 2022 पासून जलसंपदा विभागाचे 41 प्रकल्प पूर्ण झाले असून सुमारे 105 TMC पाणीसाठा तयार झाला असल्याची माहिती देण्यात आली। या प्रकल्पांमुळे अतिरिक्त 2.95 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे। जुलै 2022 पासून आजपर्यंत 225 प्रकल्पांना सुधारित तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आली। या मान्यता 4.35 लाख कोटी रुपयांच्या असून हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 33.45 लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाने सादरीकरणाद्वारे दिली। साताऱ्यात अवकाळी पावसाचा फटका। मित्रांनो, सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील 54हून अधिक गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। एकूण सुमारे 243 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। फळबागांसह रब्बी पिके, भाजीपाला आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे।